येत्रकवाला लाद दाखव. आता आपल्याला काय तशी बी बस नाही. विजा आता विजा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती. आज सगळे तुमचे मित्र धुरंधर, यातला एक धुरंधर इकडे आहे. सगळी धुरंधर आम्ही चाललोय आपल्या महाराजांच्या मंदिरात, जे भिवंडीत नवीन बनलंय. आणि चाललोय ते आम्ही, चांगला ऑप्शन होता आमच्याकडे गाडीचा, पण तसलं काय नाही, ट्रेनने चाललोय उन्हातानाचं. तर चला आता जाऊया, बघू काय होतंय पुढं. मला तर वाटत लवकर पोहोचणार आहे आम्ही. अशी आहेत आपली धुरंधर. इथं 3 गावडी आलेली आहेत. कसं वाटतं आता अर्धा तास थांबायचं आपल्याला इथं अजून? शिवाय दिल्या मला शिकवतो तू त्याला सांगत पण नाही कुठल्या साईडच्या, म्हणजे येणार आहे का जाणाऱ्या ट्रेनच्या. आता मी डायरेक्ट आलो तिकीट काउंटर, तिकीट मी डायरेक्ट इथं उचलो आणि बसलो. गुडघ्या तुम्ही भावाचा. आता आपल्याला इथं अर्धा तास थांबायचं अजून. बेटीची ट्रेन 48ला येणार आहे इथे. कुठं तुम्ही जेव्हा नाही गेलं? रिटर्न चाललेत परत घरी ऐरोली स्टेशनवर ना. झाली ट्रिप कॅन्सल. नाईट इथं चला, तुम्हाला तिथं इडली खायला घालतो नादब्रह्मेची 10 रुपयाची, आणि गप तिथनं घरी जावा परत. गप इथं खावा आणि घरी जावा. झाली तुमची ट्रिप, झाली इथल्या इथंच. अरे तिथं पत्रा आहे बघ इथं. दर्शन कपाट कपाट माग बघ की काय आहे, पत्रा आहे. धुरंधर नंबर 8वा पांडुरंग लिटो. अजून बेटी कुठे आहे? आग लिटो बेटी कुठे आहे? बेटी नाही येणार. काहीतरी बनवू खाऊ. 12ला निघलीत पोरं, अजून डिग्या स्टेशनलाच आहेत. लवकर जाऊ घरी, जाऊन जेऊ. 10 वाजणार. 10 वाजणार यायला आपल्याला इथनं. अजून तरी आपला बेटी आला नाही. बेटी नाही, यश नाही. उद्या कॉलेजला जायचंय. प्रेझेंटेशन नाही उद्या. आता ठाणे स्टेशनवर 3ची ट्रेन आहे कसारा. कुठे 5 नंबर कुठे? हा चला. आत्ताशी आलेत कल्याण स्टेशनला. आता इथून तर अजून तासभर लांब येड्या. आता कल्याण स्टेशन वरून जायचंय कल्याणच्या डेपोला, आणि डेपोतनं जायचंय भिवंडीला. आणि भिवंडी कुठेच पोरं. अक्षय जागा देतोय बाबांना. तिथं स्वतःचे लावलेत. आता कल्याण स्टेशन वरून भिवंडी स्टेशनला जाणारी बस पकडली. हिरवी बस आहे, हिरवी. बरं भेटली. चाललेलो आम्ही घरी. रिटर्न होतं घरी. जबरदस्ती बसवलंय. आधीच लेट होत होता. आता गाडी पोलीस स्टेशनला थांबली. इथं कुठे गेली? कंडक्टर काकींचा विषय झाला. आता आधीच लेट होत होता आपल्याला. अजून लेट. अजून अर्धा तास लेट. अजून अर्धा 1 तास लेट. अक्षय दुष्काळात 13वा महिना आहे. उद्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे कॉलेजमध्ये. कुठला मुहूर्त बघितला? उगाच फोन उचलला का माझा? तू फोन स्विच आउट ठेवला होता. गेली का तुझी? आता भिवंडी स्टेशनला आलोय आणि हातली एखादी बस पकडायची. मग अजून काय बस नाही आपल्यासाठी. थंड हे इथून डायरेक्ट वाशीची बस आहे घ्यायची ना अक्षय त्यांना. मी तर चालू घरी. कोपर काय राहिले. मी जातो गावाला इथून करमाळा हाय मला. तुझं काय म्हणत होता? आता तुझा आप झालाय का? आप म्हणजे ऍप आप गणेश तुझा आप बनला. गणेश तू उद्या आप आणणार आहे बनवून कॉलेजमध्ये. बोबड्या. हा का
गण्या हेतनं फक्त 5 मिनिटं आहे. इथे पण बसू. बस बस विचार बसून नको. बस विचार बस. मारतील मला. इजलेवरचे फोटो काशीमध्ये का गणपतीचा विषय गणपतीचा पूजा आरती गेली. परत काय दोन्ही काका कोणतरी भाऊ पण आला होता ना. आणि विप्ला पण. आता इथून अजून आम्ही आत्ताशी इथं आहे. इथं जायचंय 5 मिनिटात 5 मिनिटात बसणार 5 मिनिटात. बोलवलं तो म्हणला नाही येत मी. अभ्यास करायचा. आता हा अनगावचा स्टॉप, त्याच्यानंतर महापुरीचा स्टॉप आणि त्यानंतर आपले लय वेळ गाणे बसून घे. 5 मिनिटं देऊ आपण. 5 मिनिटं मोजून बोटाची बोट. उतरा चला. मराठी घेऊ नका यांना परत बस मध्ये. हा पहिलं रस पिऊ. चला या. उतरले रस पिऊ. चला आले तोंडवर करून. या स्टॉपला उतरून डायरेक्ट इकडे जायचं. डायरेक्ट इकडनं तुमची बस येणार. तुम्ही इकडे जायचं अक्षयच्या माग असं सरळ. चला आता गण्या पडशील खाली पकडून बस. गावाला वडा. काय म्हणतो? गावाला वडापची सवय. आम्ही असंच बसतो. पोचलो हो ना आत्ताशी. हा कसलं भारी मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. चला अजून मंदिर अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बाजूबाजूचं काम चालू आहे. आणि इकडे वॉशरूम आहे मागे आणि इकडे एंट्रन्स. लेट्स गो. इथून एंट्री आतमध्ये यायला. चला आत चला. छत्रपती शिवाजी महाराज की. चला सुंदर असं मंदिर आहे. इथे प्रत्येकांची अशी माहिती लिहिली आहे. खिरकणी माता ते सगळीकडे असं. सरनोबत यशाजी कंक. सगळं असं भाले वगैरे मस्त ठेवले. चिलखते, तलवारी.
इथे असं प्रत्येक जागी काय काय झालेलं त्याच्या माहिती वगैरे लिहिल्या. शांतता वाटायला लागली इकडे मंदिरात जरा. मन प्रसन्न झालं. झालं आता सर्वांचं दर्शन घेऊन आता सगळे आपल्या घरची वाट चालू लागलीत. घरी नाही का आता कडकडनं आपल्याला पोहोचायला तर रेड्या 11 वाजणार आहेत. मला 2 वाजणार 1-2 वाजणार. 11 आरामात घरी पोहोचायला. हे मस्त गेले पण इकडे 1 नंबर. आणि आमचे काका मित्र बनले. वाशीपर्यंत पण बस आहेत काका. वाशीपर्यंत पण विजय कोणाला हात दाखव. आता आपल्याला काय तशी बी बस नाही. विजय हात दाखव. विजय इकडं सगळ्यांना स्वर्गात पोहोचवतो सगळ्यांना टेम्पो घालून. एकाचे किती रुपये? 40 रुपये. 8 जण बसवणार आहे. टप्पा बसवतो का रिक्षाची? नको दादा राहू दे. ह्याला विचार इकोवाले. अक्षय आपल्या गप बाईक आणले असते आपण. ह्याला घरी बसवला असता. हा पण घरी होता. हे ही तिघ घरी बसली असती. मी कपाटातून आलो असतो. मला गप गाड्या घेऊन आलो असतो आपण. ह्याला थांबव ना दादा. होते का दादाला बसताय? मागं पुढे हे सर पुढे सर. विजय बरं आहे का? ओके एकदम डन. टॉप डन आहे डन. हा आता कसं जरा परत नाही येणार या साईडला बिना गाडीचं. गाडी घेऊन गाडी घेऊन आलो असतो ना मस्त. आतापर्यंत घरी पोहोचलो असतो. आतापर्यंत की बार गाडी लेके पार. या वातावरणात गाडी चालवायला मजा आली असते. भारी वाटलं असतं. त्या साईडला पाहिजे. आजच्या प्रवासावरनं काय सांगायचं तुला? एक गोष्ट सांग आजच्या प्रवासावरनं. गावाला अक्षय तू काय म्हणतोय? पैसा वसूल परत नाही येणार. दिवेश सेम टू प्रथमेश. दादा तू काय म्हणतोय? कसं वाटलं तुला? आणि काढू तू? मला पण मस्त वाटलं. पुढच्या वेळेस येताना गाड्या घेऊन या. बस बिसने नका येऊ तुम्ही परत. नाही आता नको येऊ दे. त्याच्यासाठी बसने नाही येणार बरं. आणि तेजा मला फक्त बरं झालं आलं नाहीस तू. मला त्याच्यासाठी ऍक्च्युली हा तेजाचा श्राप आहे आपल्याला. श्राप आहे. बरोबर आहे. अक्षा आयुष्यात परत असल्यांचं ऐकणार नाही. असल्यांचं गप तिथे एसी मध्ये गेलो असतो ठाण्याला डायरेक्ट. अशा काळ्या लोकांचं आयुष्य कधी ऐकू नका तुम्ही. एवढ्या काळ्या लोकांचं काळी जीप. मी आयुष्यात एकदाच सांगतो, परत नाही कधी सांगणार. काळी माणसं आणि त्यांच्यावरचा विश्वास हा कधीच ठेवायचा नाही. तिथनं डायरेक्ट आम्हाला बस होती भिवंडीवरनं ठाण्याला जाणारी. आम्ही म्हणतोय ठीक आहे तू म्हणतोय पण तू फ्लॅश का ऑन केली? दिसत नाही ना काळी माणसं. दाखवाय नको काळी. तिथनं आम्हाला डायरेक्ट बस होती भिवंडीवरनं ठाण्याला जाणारी. ती पण एसी. गप बसून गेलो असतो पण नाही. आता इथनं कल्याणला जाणारी भिवंडीवरनं कल्याणला जाणारी बस पकडली. 1 तास जाईलाच. या कंडक्टर काकाने विचारलं. कंडक्टर काका म्हणाले ठाणे पकडले असते तर 1 नंबर काम झालं असतं. बस या असल्यांवरती कधीच भरोसा ठेवू नका. रंग बघून भरोसा. रंग बघून. आता भावांनो आम्ही आलो तशी कल्याण स्टेशनला. किती वाजले माहितीये का? 8:45. आता इथून ऐरोलीला जायचंय. काय बोलतोय? ऐरोलीला जायचंय. फक्त एक महत्व कारण होतं. ते फक्त ते काळू या माणसामुळं. आता आतापर्यंत आपण असतो कुठं असतो अक्षय? आतापर्यंत ठाण्यात असतो. ठाण्यात ते पण एसी बसनी. खरं सांगतो या काळ्या माणसावरती अजिबात भरोसा ठेवू नका आयुष्यात कधी. आता इथनं जाऊन नाश्ता करू. आमचा कपाट
कपाट माणूस जरा हँग आहे जरासा, त्यांनी सकाळपासून काय खाल्लं नाही. आता जातो कुठेतरी नाश्ता करूया, आता भेटू पुढे कुठेतरी. ठाणे स्टेशनला आम्ही आता घेतोय शेंगदाणा. शेंगदाणे आहे ते हाकऱ्या दिसत नाही तुला तिथं काय चणे शेंगदाणे. सॉरी बाय मिस्टेक. बोललो ना यश नसल्यावर कमतरता वाटते. कशाचे पण हे टाकू नाही शकत तर ब्लॉगला. सॉरी बाबा. चल अक्षा चल तबले चल कपाट. यश बाय. आपला कुठे गेलं बीटी? पेटी लांब आहे. बीटी तिकडे गेला. बीटी चल चला उतरा. काळ उतर काळ उतर. चल 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 उतर. चल 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 उतरा. चला उतरा 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 उतरा. हा आलो एकदाच आयुर्वेली स्टेशनला. तर चला भावांनो, आजचा व्हिडिओ इथंच संपूया. आणि मंदिर तर एक नंबर होतं, फक्त आम्ही जसं गेलो तसं जाऊ नका अजिबात. आपली एखाद्या मित्राची गाडी काढा, त्या मित्राच्या गाडीमध्ये सगळी भरा आणि जावा. आणि असला एखादा मित्र नको, असला एखादा मित्राचं तर अजिबात ऐकू नका तुम्ही. आमच्यासारखं गेलात तर आपलं आपल्या मनासारखं करा, पण असल्याचं ऐकू नका, एवढ्या काळ्या माणसाचं ऐकू नका. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चला.